तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचा ईडीगातामध्ये स्वागत करतो. सो आज आपण बघणार आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 चा नेक्स्ट पार्ट. ह्या चॅप्टर संपण्यासाठी शेवटचे 2-3 पार्ट राहिले ज्याच्यात खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. ठीक आहे. सो इन द टुडेज टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस मेन्स्ट्रुअल सायकल विच इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आजचा टॉपिक जो असणार आहे तुमचा मेन्स्ट्रुअल सायकल आहे, जो की एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि जो की डिस्कस केला जात नाही, युजली डिस्कस केला जात नाही. ठीक आहे. तर चला चालू करूया. सो दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये बघितली जाते. सो दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर undergoes some of the changes at the age of puberty for at least 28 to 30 days. For every 28 to 30 days म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहेत ते प्युबर्टी नंतर, त्यांच्या प्युबर्टीची एज तुम्हाला माहिती आहे, ते प्युबर्टी नंतर 28 to 30 डेज, एव्हरी 28 to 30 डेजमध्ये काही चेंजेस थ्रू जात असतात. ठीक आहे. त्याला आपण म्हणू मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे, कळलं. सो मेन्स्ट्रुअल सायकल इज द नॅचरल प्रोसेस विच इज टोटली कंट्रोल बाय 4 हॉर्मोन्स. मेन्स्ट्रुअल सायकल एक नॅचरल प्रोसेस आहे विच आर कंट्रोल्ड बाय द 4 हॉर्मोन्स. दोज आर फोसाइल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. फोसाइल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. ठीक आहे. आउट ऑफ दीज 4 हॉर्मोन्स, the focal stimulating hormone and luteinizing hormone, these 2 hormones are secreted by pituitary gland. म्हणजे हे जे पहिले 2 हॉर्मोन्स आहेत ते पिट्युटरी ग्लँडनी सिक्रेट केले गेलेले हॉर्मोन्स आहेत. कळलं तुम्हाला इथपर्यंत? ओके. पुढं नाव दी फोसाइल्स इन दी ओव्हरी. सगळ्यात पहिले फोसाइल म्हणजे काय? सो फोसाइल इज दी सॅक लाईक स्ट्रक्चर. फोसाइल इज दी स्मॉल सॅक containing fluid and oocyte is present in that sac. म्हणजे हे दिसतंय तुम्हाला, दिस इज फोसाइल. काय हे? फोसाइल. फोसाइल म्हणजे काय? एक छोटीशी बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, छोटीशी बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये एक फ्लुइड कंटेंट आहे, एक फ्लुइड आहे अँड मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ओसाइट पण प्रेझेंट आहे. ओसाइट किंवा ओव्ह्यूम सुद्धा त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. या फोसाइलमध्ये एक फ्लुइड आणि ओसाइट प्रेझेंट आहे. ठीक आहे. नाव डेव्हलपमेंट ऑफ दिस ओसाइट स्टार्ट्स. ह्या फोसाइलची डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. अंडर द इफेक्ट ऑफ फोसाइल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. म्हणजे पिट्युटरी ग्लँडनी पहिला हॉर्मोन सिक्रेट केला, पिट्युटरी ग्लँडनी त्याचा पहिला हॉर्मोन सिक्रेट केला जो की फोसाइल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे. या हॉर्मोनच्या अंडर ह्या फोसाइलची डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. ह्या फोसाइल सोबत ह्याच्या आतमध्ये असलेल्या ओसाइटची पण डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे. कळलं. अँड दिस डेव्हलपमेंट ऑफ फोसाइल लीड्स टू सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन. म्हणजे ही फोसाइल जेव्हा डेव्हलप होत असते तेव्हा काय रिलीज होणार आहे किंवा काय सिक्रेट होणार आहे? इस्ट्रोजन. काय सिक्रेट होणार आहे? इस्ट्रोजन. कळालं तुम्हाला? ठीक आहे. आता विथ द हेल्प ऑफ दिस इस्ट्रोजन, the thick and soft lining on the uterus, in the uterus is formed which is called as endometrium. इस्ट्रोजन रिलीज झालेला आहे. ठीक आहे. मग काय होणार आहे? इथं एक थिक अँड सॉफ्ट लाइनिंग स्टार्ट होणार आहे. कशाची? ब्लड कॅपिलरीजची. कशाची? थिक अँड सॉफ्ट लाइनिंग ऑफ ब्लड कॅपिलरीज इज फॉर्म्ड इन दी युटेरस. ठीक आहे. ह्याला आपण एंडोमेट्रियम म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? सायंटिफिक वर्ड इज एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम इज फॉर्म्ड इन दी uterus. ठीक है. Now this development of fossile completes. The development of fossile completes and it bursts under the effect of ल्युटिनायझिंग हॉर्मोन. सेकंड हॉर्मोन रिलीज केला पिट्युटरी ग्लँडने. कळलं तुम्हाला? या डायग्राम मध्ये बघा, हा जो फोसाइल आहे तो बस्ट झाला, तो फुटला आहे. ठीक आहे. फोसाइल बस्ट अँड ओसाइट इज रिलीज. फोसाइल बस्ट झाल्यानंतर त्याच्यातला जो ओसाइट, जो डेव्हलपमेंट जी झाली होती ती रिलीज झाली. ठीक आहे. बट हे जे बस्ट झालेलं आहे किंवा हे कशा अंडर झालेलं आहे? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. म्हणजे पिट्युटरी ग्लँड हॅज सिक्रेटेड दिस सेकंड हॉर्मोन दॅट इज ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ठीक आहे. या हॉर्मोनच्या अंडर तुमचा फोसाइल बस्ट झालाय. त्या फोसाइलमध्ये ओसाइट जाऊन, आता इकडे बघा तुम्ही, ओसाइट ओव्हिडक्टमध्ये जाऊन बसलेले, विच आर रेडी. ठीक आहे. मग काय होणार आहे? दी रिमेनिंग पार्ट ऑफ दी
बस्ट फोसाईल, म्हणजे जे बस्ट झालेले फोसाईल आहे त्याचं रिमेनिंग टिश्यू जो आहे, दॅट रिमेनिंग टिश्यू इज कन्वर्टेड इनटू कॉर्पस ल्युटेयम. कॉर्पस ल्युटेयम इज दी येल्लो हॉर्मोन सिक्रेटिंग बॉडी. कॉर्पस ल्युटेयम तुम्हाला तर डायग्राम मध्ये दिसत असेल, एक येल्लो हॉर्मोन सिक्रेटिंग बॉडी आहे जी हॉर्मोन सिक्रेट करायला मदत करते. अँड दिस कॉर्पस ल्युटेयम इज रिस्पॉन्सिबल टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन जी की तुमचा चौथा हॉर्मोन आहे. म्हणजे हे जे कॉर्पस ल्युटेयम येल्लो स्ट्रक्चर जे फॉर्म होणार आहे ते प्रोजेस्टेरॉन रिलीज करायला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता तुमच्याकडे काय काय रिलीज होतं त्या आतमध्ये, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही रिलीज व्हायला स्टार्ट झाले युटेरसमध्ये. कळलं तुम्हाला? ओके. आता तुम्हाला इथं मी सांगितलं होतं ओसाइट इज रिलीज इन दी ओव्हिडक्ट. ओसाइट रिलीज झाले जेव्हा फोसाईल बस्ट झाले. दिस रिलीज ऑफ ओसाइट्स इज कॉल्ड एज ओव्ह्युलेशन. ही टर्म लक्षात ठेवा, ओव्ह्युलेशन. कशाला म्हणतात ओव्ह्युलेशन? जेव्हा हे फोसाईल मधून ओसाइट किंवा ओव्ह्यूम बस्ट होऊन ओव्हिडक्ट मध्ये जातात त्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन म्हणतात. कळलं तुम्हाला? ठीक आहे ना. एक कंडिशन रेडी झाली युटेरसची. कसली कंडिशन? इस्ट्रोजन प्रोड्यूस होतंय, प्रोजेस्टेरॉन प्रोड्यूस होतंय, ओसाइट रिलीज झालेले आहेत, एंडोमेट्रियम इज फॉर्म. नाउ सच कंडिशन ऑफ युटेरस इज रेडी टू इम्प्लांट एन एम्ब्रियो. म्हणजे एम्ब्रियो इम्प्लांट करण्यासाठी हा सेटअप किंवा हा कंडिशन युटेरसचा रेडी झालेला आहे. ठीक आहे, हा युटेरसचा सेटअप काय झालेला आहे? रेडी झालेला आहे. ठीक आहे. नाव इफ ओसाइट्स आर फर्टिलाइज बिटवीन 24 hours. आता ओसाइटला पण फर्टिलाइज करण्यासाठी तुमच्याकडं 24 hours आहेत. आता इथं दोन कंडिशन येतील तुम्हाला. कुठले दोन कंडिशन? इफ दी ओसाइट्स आर फर्टिलाइज बिटवीन 24 hours अँड इफ दी ओसाइट्स आर नॉट फर्टिलाइज्ड इन बिटवीन 24 hours. म्हणजे 24 तासांमध्ये जर ओव्ह्यूम, एग्स किंवा ओसाइट फर्टिलाइज झाले तर काय होणार आहे, आणि जर 24 तासांमध्ये ते फर्टिलाइज नाही झाले तर मग काय होणार आहे. ठीक आहे, या दोन्ही कंडिशन डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस इफ ओसाइट्स आर नॉट फर्टिलाइज्ड इन 24 hours. इफ ओसाइट्स आर नॉट फर्टिलाइज्ड इन 24 hours देन द कॉर्पस ल्युटेयम जे येल्लो स्ट्रक्चर आहे दॅट कॉर्पस ल्युटेयम विल बिकम इनॅक्टिव्ह. आता हा कॉर्पस ल्युटेयम इनॅक्टिव्ह झाल्यामुळं होणार काय आहे? प्रोडक्शन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन विल स्टॉप. म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट होत होते ते दोन्ही पण थांबून जाणार आहेत. का बरं? दी कॉर्पस ल्युटेयम हॅज बिकम इनॅक्टिव्ह अँड गेट कन्वर्टेड इन टू अल्बिकन्स. म्हणजे कॉर्पस ल्युटेयम सगळ्यात पहिले इनॅक्टिव्ह झाला. तो इनॅक्टिव्ह झाल्यामुळं इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन यांचे सिक्रेशन थांबले आणि हा कॉर्पस ल्युटेयम अल्बिकन्समध्ये कन्वर्ट झाला. कशात कन्वर्ट झाला? अल्बिकन्समध्ये. सो what do we mean by albicans? So albicans is the white fibrous tissue. white fibrous tissue आहे albicans. त्या albicans मध्ये कन्वर्ट होतो इथंच. ठीक आहे, albicans मध्ये कन्वर्ट झाला. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा प्रोडक्शन म्हणजे सिक्रेशन सुद्धा थांबले. आता काय होणार आहे? हा जो एंडोमेट्रियम आहे, this endometrium will start degenerating. And this degenerated endometrium and these unfertilized egg का? कारण की त्यांचे फर्टिलायझेशन झाले नाहीयेत, मग त्यांची एज संपली आहे. मग this unfertilized egg along with this degenerated endometrium is released through the vagina in the form of bleeding. म्हणजे ब्लिडिंगच्या फॉर्ममध्ये हा डिजेनरेट झालेला एंडोमेट्रियम आणि हे अनफर्टिलाइज्ड एग्स बाहेर येणार आहेत वजायनामधून. ठीक आहे, अँड दिस ब्लिडिंग विल कंटिन्यू फॉर फर्स्ट 5 days. फर्स्ट 5 days ही ब्लिडिंग कंटिन्यू होणार आहे. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आता दुसरी कंडिशन बघू. दुसरी कंडिशन काय होती? इफ दी ओसाइट्स आर फर्टिलाइज्ड बिटवीन 24 hours. म्हणजे 24 hours मध्ये जर ओसाइट फर्टिलाइज झाले तर काय होणार आहे? इफ दी ओसाइट्स आर फर्टिलाइज देन, जर समजा हा ओसाइट फर्टिलाइज झाला, ठीक आहे, देन जायगोट फॉर्म होणार आहे. देन दॅट जायगोट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रियो अँड दॅट एम्ब्रियो इज पुश्ड टुवर्ड्स दी बॅग लाईक स्ट्रक्चर युटेरस. म्हणजे इथं एम्ब्रियो फॉर्म झाला, तो इथं खाली पुश केला जाईल अँड दॅट एम्ब्रियो विल बी इम्प्लांटेड इन दी युटेरस. म्हणजे तो एम्ब्रियो इथं इम्प्लांट होणार आहे, हे तुम्हाला सांगितलंच होतं. आता once the embryo is implanted in the uterus, once the embryo is implanted in the uterus,
the menstruation cycle will be temporarily stopped. The menstrual cycle will temporarily stop. म्हणजे ही जी तुमची मेन्स्ट्रुअल सायकल होती जी आता आपण बघितली ही टेम्पररीली स्टॉप होणार आहे. कधीपर्यंत स्टॉप होणार आहे ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. दिस एम्ब्रिओ इज फर्दर डेव्हलप्ड इनटू अ बेबी. ठीक आहे, त्या बेबीचा जन्म होईपर्यंत टिल द बर्थ ऑफ दॅट बेबी अँड टिल द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे 2 पिरियड आहेत. टिल दी बर्थ ऑफ दॅट बेबी, ह्या बेबीचं बर्थ होईपर्यंत, अँड द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग म्हणजे या बेबीला पुढं जाऊन भूक लागल्यानंतर जे दूध दिलं जातं, ठीक आहे, जे आईचं दूध दिलं जातं ज्याला आपण ब्रेस्ट फिडिंग सुद्धा म्हणतो, ती ब्रेस्ट फिडिंगची पिरियड पूर्णपणे संपेपर्यंत, ती ब्रेस्ट फिडिंगचं पिरियड संपेपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल विल बी टेम्पररी स्टॉप्ड. वन्स द पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग इज कंप्लीटेड, this menstrual cycle will start again. This menstrual cycle will start again. म्हणजे ही menstrual cycle तुमची परत स्टार्ट होणार आहे. कळलं तुम्हाला? कळलं? सो ह्याच्यातून काय कळलं तुम्हाला? menstrual cycle is the natural process which cause severe pain for first 5 days due to bleeding. म्हणजे ब्लिडिंग झाल्यामुळं सिव्हिअर पेन होतो पहिल्या 5 दिवसासाठी. विच कॉजेस दी वीकनेसेस. वीकनेस पण कॉज होतं त्याच्यामुळं. ठीक आहे, सो फर्स्ट 5 डेजसाठी काय केलं पाहिजे? सो दी फीमेल और दी वुमेन शुड रेस्ट फॉर फर्स्ट 5 डेज अँड टेक केअर ऑफ देअर सेल्फ ॲज वेल ॲज पर्सनल हेल्थ हायजीन. म्हणजे पर्सनल हेल्थ हायजीन, पर्सनल हायजीनची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे, स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे पहिल्या 5 दिवसांमध्ये. बिकॉज ऑफ दिस कंटिन्युअस ब्लिडिंग, बिकॉज ऑफ दिस कंटिन्युअस ब्लिडिंग. कळलं तुम्हाला? सो ही होती तुमची मेन्स्ट्रुअल सायकल और मेन्स्ट्रुएशन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.